तर पोलीस पंचनाम्यात आता ई साक्ष ॲपचा वापर करण्यात येणार आहे। न्यायव्यवस्थेचं डिजिटलायझेशन करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात येत आहे। पुन्हा नंतर सर्व पंचनाम्यांचे व्हिडिओ ऑडिट रेकॉर्डिंग होणार आहेत। सर्व चित्रीकरण क्लाउडवर अपलोड होणार। हेच रेकॉर्डिंग न्यायालयासमोर पुरावे म्हणून सादर करण्यात येणार आहेत। तर शिक्षेचा दर सुधारण्यास आता मदत होणार आहे। अनेकदा गुन्ह्यांच्या खटल्यांमध्ये पंच साक्षीदार फितूर झाल्याने खटल्याच्या निकालावर परिणाम होत असतो। यावर उपाय म्हणून आता ई साक्ष ॲपचा वापर केला जाणार आहे। केंद्र सरकारच्या माहिती विज्ञान केंद्राने हे ॲप आता विकसित केलंय। गुन्हा घडल्यानंतर होणारे वेगवेगळे पंचनामे व्हिडिओ आणि ऑडिओ फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड करून जसेच्या तसे क्लाउडवर अपलोड केले जातील। पुढे हेच रेकॉर्डिंग न्यायालयासमोर पुरावे म्हणून सादर केले जाणार आहेत। भारतीय न्यायव्यवस्थेचे डिजिटलायझेशन करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल आता मानलं जात आहे। प्रत्येक गुन्ह्यामध्ये जे वेगवेगळे पंचनामे केले जात आहे, उदाहरण घटनास्थळ पंचनामा, अटक पंचनामा, सर्च अँड सीजर पंचनामा, याच्यात ट्रेडिशनली आपण एक पंच घेतो जे की खात्री करतात की एक इंडिपेंडेंट विटनेसेस असतात की याच्यात काही भानगडी नाहीये, हे सर्व फेअरनेसने होत आहे। तर यासाठी आता एक ई साक्ष म्हणून ॲप तयार करण्यात आलेली आहे, ज्याच्यात ही पूर्ण प्रक्रिया घटनास्थळ पंचनामा किंवा दुसरा पंचनामा करण्याची व्हिडिओ रेकॉर्ड केली जाते आणि एक सेंट्रलाइज्ड सर्व्हरवरती क्लाउडवरती सेव्ह होतीये। यामुळे जे सत्यस्थिती आहे घटनास्थळची तो व्हिडिओ फॉर्म मध्ये, ऑडिओ फॉर्म मध्ये कोर्टासमोर सादरीकरण त्याच्या केला जाऊ शकत आणि त्याच्यात कुठलीही बदल केली जाऊ शकत नाही किंवा जी वस्तुस्थिती आहे ते त्यानुसारच कोर्टासमोर येणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।